आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय आई एकवीर नारंगी संघाला. येस, थँक्यू कौस्तुभ. पंच देखील आपण पाहतोय हे MPLचं खऱ्या अर्थाने एक आकर्षक आजच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे पंच गंभीर, दुसरीकडे महाराष्ट्रातील एक नामांकित पंच म्हणून ज्यांची ख्याती प्रसिद्ध आहे असे अजित निकम सर. यस, रेडी आहेत पंच. सामन्याला सुरुवात. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्या भेटीला. या अगोदर आपण सामने पाहिले तर आजच्या दिवसामध्ये एक बिग अपसेट म्हणून पाहायला मिळतोय. पहिल्याच फेरीमध्ये रेहांत दुर्गेश 11चा संघ ह्या स्पर्धेबाहेर. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर टीम तेजस 11, म्हणजे दोनच संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होते आणि ते चॅम्पियन संघ ह्या स्पर्धेबाहेर गेलाय. तिसरा संघ होता तो थोड्याच वेळात येईल आपल्या दिशेनं, परंतु वाईटचा रिव्ह्यू घेतला गेला. टीम रिव्ह्यू आहे या ठिकाणी. चालू असणारा सामना एकीकडे आई एकविरा नारंगीचा संघ, एक यंगस्टर खेळाडू, तर दुसरीकडे टीम प्लेयर्स SP, एक वसई तालुक्यातील स्टारकास्ट नेहमीच पाहतोय. सिद्धांत वारंग देखील आज उपस्थित आहेत. मनीष विश्वकर्मा आपण पाहतोय. सिद्धेश बडांबे सारखा खेळाडू, अमित लाड असेल, दुर्गेश गोरे, अनेक मोठमोठे स्टारकास्टने भरलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, काय घडेल काय बिघडेल त्यामुळेची डिव्हिजनची टीम यावेळेला डिसिजन देईल. एक भव्य दिव्य असं आज हे मैदान, आणि मैदानाला आज आपण पाहायला गेलं तर संध्याकाळच्या सत्रामध्येच आपल्याला पाहायला मिळतोय प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज MPLच्या मैदानामार्फत आपण पाहतोय. आणि संपूर्णतः मनवेलपाडा नगरी ही आज क्रिकेटमय होऊन जाईल ह्यात मात्र तीळ मात्र शंका नाही. अशा प्रकारचं हे भव्य दिव्य असं आयोजन. मैदान संपूर्णतः आज पिवळं मैदान पाहतोय. पंचांचं डिसिजन काय? वाईड. यस, पंच. पहिला चेंडू अतिरिक्त धावेने सुरुवात. धावेंचा श्रीगणेश संघाचा श्रीगणेश केला जातोय कौस्तुभ. नक्कीच वाईट चेंडू घोषित केलाय आणि धावांचा श्रीगणेश सुद्धा आई एकवीर नारंगी संघाचा झाला गेलाय. मनीष पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या त्यांना ड्राईव्ह केले गेले टॅपच्या साईने सिंगल रन. पहा आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झालाय 2 धावा धावफलकावरती. तिसरी मॅच सुपर 12 मधील जे आपल्या भेटीला आले, जेवढी नाणेफेकीचा कौल जिंकला होता टीम प्लेयर्स SP संघाने, आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय आई एकवीर नारंगी संघाला. हलक्या हातानं पुन्हा एकदा सन्मान चेंडूला सिंगलसाठी. पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय 3 धावा धावफलकावरती. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आमच्या समालोचक कक्षामध्ये मृदुल मेहर आणि अल्केश दादा हे 2 दिवस झाले आणि खूप मेहनत घेतली गेली. पुन्हा एकदा टॅपच्या ड्राईव्ह केलं, फेकी वेगवान. ओहो, नॉट आउट. क्या बात है, यही तो ताकत है अजित निकम सर की. आणि आतापर्यंत पहिलीच मॅच आहे, कशा प्रकारे पेशकश करणार आहेत हे नरेश कालवेल सांगणार आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 4 धावा धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ. हलक्या हाताने सन्मान दिला गेला. पुन्हा एकदा सिंगलसाठी स्ट्राईक रोटेट प्रत्येक चेंडूवर झाली गेले. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू अतिरिक्त धावाने आला होता वाईटच्या रूपाने, आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक आतापर्यंत रोटेट केले. धावफलक जर आपण बघितलं तर 5 धावा धावफलकावरती आहेत, जेवढे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिले षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा मनीष हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगलसाठी. चला शेवटचा अंतिम चेंडू. हलक्या हातानं सन्मान, स्ट्राईक रोटेट झाले पुन्हा एकदा सिंगलसाठी. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 7 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना आई एकवीर नारंगी संघ. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 7 धावा धावफलकावर. जर का जे डेस्टिनी फूडचं बॅनर आहे बाउंड्री लाईनवर
त्यावर जर का डायरेक्ट हिट लागला तर मात्र डेस्टिनी फूड यांच्याकडून कॉम्बो राईस देण्यात येईल. त्या खेळाडूसाठी नितीन पाटील यांच्या मार्फत असेल हे डेस्टिनी फूड. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा शिव पटेल ऑर्नर आहेत. प्लेयर्स SP ह्या नावाने हा संघ खेळतोय. अक्षय पाटील दुसरीकडे. नेहमीच अक्षय पाटील ह्या खेळाडूकडे पाहिलंय. VPL सारखी स्पर्धा असेल ॲज अ आयकॉन नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो ॲज अ कॅप्टन. आणि तो खेळाडू अनुभव आहे या खेळाडूकडं. टीमला लीड करतो आहे एकविरा संघाला आणि त्या प्रकारचा आज खेळ दर्शवावा लागेल. परंतु अजित निकमसन ह्यांची देखील एक वसई तालुक्यात अजित निकम सरांनी एक छाप सोडले. म्हणजे 1 to go हा कॉल काल सर नव्हते परंतु हा कॉल आम्ही देत होतो सर. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा 8 धावा आतापर्यंत धावफलकावर. 1.1 चेंडूचा क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण जितू ज्या ठिकाणी कौस्तुभ. फट्टा कॅप कशा प्रकारे एक्झिक्यूट केलं ॲक्शन रिप्लेमध्ये प्रॉपर टायमिंग. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतं. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. शिव पटेल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. जिकडे अक्षय आणि हरीश यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठा फटका समोर. चेंडू अडवला फेकी. ओहो ये क्या हुआ भाई. क्या ये सबसे बड़ी गलती है. कॉल नव्हता त्यामुळे पहिला हादरा हरीशला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज उंच तगडा ताकदवान खेळाडू. आणि या अगोदरचं दृश्य आपण पाहायला गेलं ना कौस्तुभ तर 2 गड्या एकाच ट्रॅकवर आल्या आणि त्या कारणास्तव धावचीतच्या रूपानं पहिला गडी बॅक टू द डगआउट. हरीश नवीन फलंदाज चेतन आहे. चेतन पाटील ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. उंच आहे तगडा आहे ताकदवान आहे. परंतु पंच अजित निकम सर पुन्हा एकदा आमच्या दिशेनं वळतात. हाताची एक्सरसाइज करतात. वाईटच्या रूपानं अतिरिक्त धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होते. आतापर्यंत 10 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. ह्या वेळेला काय घडतंय. चेंडू 2 खेळाडूंना भेदून जातोय अगदी चितेच्या रफ्ताईनं सीमारेखा बाहेर. यस 4 चेंडूंचा खेळ सर. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा बघूया आमच्या मुख्य स्क्रीनवर. फट्टा कशा प्रकारे एक्झिक्यूट केला. हलक्या हातानं वेगवान फटका. हलक्या हातानं सन्मान दिला गेला चेंडूला सिंगलसाठी. हे करणं गरजेचं आहे. चौकारानंतर सिंगल आणि तेच आतापर्यंत केलं गेलंय. 15 धावा धावफलकावरती आहेत. पंधरा धावा शिव पटेल. हलक्या हातानं सन्मान दिला गेला सिंगलसाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत IIQ नारंगी संघ काय अखेरकार घडणार आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट सेट करणार आहेत प्लेयर्स SP संघासमोर येणारे कालवेळ सांगणार आहे. या ऐकूया तोपर्यंत. वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे रूल्स लागू करण्यात येत आहेत. मला वाटतं टीम अष्टविनायक विरारचा संघ आहे. हे ठिकाणी तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असाल किंवा अष्टविनायक विरार संघासाठी हा कॉल आहे. प्रतीक नमोळे, सौरभ वबाळ, नागेश जाधव यांचे या ठिकाणी यश वाघेळा यांचे फोटो लावले नाही आहेत तर हे लावून घ्यायचे विनंती असेल. ते फोटो आजच घेऊन यायचे आहे MPLच्या मैदानात. त्यानंतर बारोंडा 11 संघ बंटी गवास अँड टीम आपल्यासाठी देखील हा कॉल आहे. आपले देखील फोटो लावायचे आहेत. टीम JCC संघ दीपू भोने, अनिल पाटील, योगेश परब, वरुण शिंदे यांचे फोटो लावायचे आहेत. विनंती असेल. दिलीप शर्मा आपल्यासाठी कॉल असेल. आणि टीम साईचरण, विक्रांत पडगे मला वाटतं या ठिकाणी आहेत. आपण फोटो घेऊन यायचे आहे. हेमंत गडिगावकर, राहुल मोरे आपल्याला हा कॉल असेल. आपण फोटो घेऊन यायचे आणि ते सबमिट करायचे आहेत.
संपूर्णतः असोसिएशन मेंबर आपण पाहायला गेलं तर एक वसीविरार अंडरम बॉक्स क्रिकेटसाठी एक अथोनात प्रयत्न करत असताना आणि एक अंडरम बॉक्स क्रिकेटला एक वेगळी शिस्त लावली जाते आणि हे काम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अध्यक्ष असेल यंदाच्या नवोदित अध्यक्ष आपण ऋषीदादा देसाई यांना पाहतोय, उपाध्यक्ष दिलीप शर्मा असेल, सल्लागार समाधानदादा काले नेहमीच ह्या मदतीचे एक मोठा हात राहिला. त्याचप्रमाणे आज आपण पाहतो अल्केश दादा पाटील स्वतः एक आयोजक आहेत. चांगला अतोनात प्रयत्न ह्यांचा देखील राहतोय आणि आज आपण पाहायला गेलं तर वसीविरार अंडरम बॉक्स क्रिकेटसाठी एक वेगळ्या प्रकारचं शिस्त लावण्याचं काम ह्या सर्वच असोसिएशन मेंबरने केलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा गुरुदत्त क्रिकेटला वतीनं आणि संपूर्णतः आमच्या कमिटी मेंबर्सकडून आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, आपलं धन्यवाद. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतील कौस्तुभ. अजून एक गडी बाद झाला धावचीच्या रूपानं आणि मला वाटतं चेतन पाटीलला बाद व्हावा लागला होतो. 19 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. धावफलक जर आपण बघितलं 2.3 चेंडूचा खेळ झालाय. सिद्धांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल रन, 20 धावा धावफलक. स्कोर कार्ड आतापर्यंत ज्या प्रकारे चाललं त्या प्रकारचे विकेट सुद्धा तितकेच बाद झाले. त्यामुळे ही मॅच आपण आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये वरचोड कोणाचा आहे ते सांगू शकत नाही. पुन्हा एकदा सज्ज होतोय सिद्धांत. मोठा फटका साईडला. ओहो क्या बात आहे. अमित लाड त्या ठिकाणी काय जबरदस्त फिल्डिंग आहे. फटका ज्या प्रकारे वेगाने एक्झिक्यूट केला गेला होता तितकंच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं. आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला तोच फटका एक्झिक्यूट फेकी वेगवान सिंगल साठी. षटक संपलंय तिसरं. 22 धावा धावफलकावर येणारे 6 चेंडूचा खेळ येणं शेष. या ऐकूया तोपर्यंत शेवटच्या अंतिम षटकामध्ये डीजेला तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. थँक्यू डीजे. येस धन्यवाद डीजे. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 22 धावा एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणण्याचं काम समीर विचारे. गोलंदाजी मार्कवर एक मोठा अनुभव, एक आक्रमकतेचा सितारा आणि एक विस्फोट गोलंदाज म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातो मोठा अनुभव असणारा समीर विचारे गोलंदाजी मार्कवर. दुसरीकडे अक्षय पाटील आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये भर पडली जाते. आदरणीय सन्माननीय नरेंद्र दादा पाटील आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हा. नरेंद्र दादांना विनंती असेल. गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं आपण पाहतोय ही स्पर्धा, ऐकतोय की भव्य दिव्य असं आयोजन. ही स्पर्धा 5व्या पर्वामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या वर्षातील चॅम्पियन संघ रेहांत दुर्गेश 11 दुसऱ्या वर्षामध्ये वळतोय. दुसऱ्या वर्षामध्ये टीम तेजस 11. तिसऱ्या वर्षामध्ये आपण वळतोय टीम सायबा. चौथ्या वर्षामध्ये आपण गेलो पुन्हा एकदा तोच दरारा टीम रेहांत दुर्गेश 11चा. 4 वर्षामध्ये आतापर्यंत 3 चॅम्पियन संघ आणि कौस्तुभ अजून एक उल्लेख करावा असं वाटतोय त्यातील 2 संघ ह्या स्पर्धेबाहेर 5व्या पर्वामध्ये जात असताना. हा ही सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे या स्पर्धेची. पुन्हा एकदा सज्ज होतो. 25 रन 25 धावा धावफलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. अक्षय पाटीलला मैदान सोडावं लागलंय. अजून एक हादरा नारंगी संघाला. गॉन. थँक्यू. अजून एक मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला येणार आहे लंबोदर चषक 2025 आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशू गायकवाड. आणि स्पर्धा दिनांक 8 आणि 9 मार्च या दिवशी आपल्या भेटीला येणार आहे. 16 संघाचा समावेश आहे या स्पर्धेसाठी. तिकडे ही स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते. अनिकेत नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. हलक्या हाताने ऑन साईडला दिशा दिली गेले. सिंगलसाठी 26 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि काय जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी हाताळतोय समीर.
पुन्हा एकदा सज्ज होतोय 26 रन 26 धावा. हो ये क्या हो, शेवटच्या आणि अंतिम क्षणाला चेंडूने वळण घेतलं, नकेरकार वाईट चेंडू घोषित केला. कौस्तुभ अजून एक समीर विचारे थोडंसं कुठेतरी डोकंदुखी असेल आतापर्यंत ज्या प्रकारचं षटक हाताळलं, अतिरिक्त धावींचा आतापर्यंत पाऊस, मला वाटते वैयक्तिक 4 वाईट हे आतापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेनं चांगला फटका होता पण डिक्लेअरच्या रूपानं सिंगल धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड झाली जाते. 28-28 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल ती येणारी काळ वेळ दर्शवेल. चांगला चेंडू होता, फ्लाईट दिली होती चेंडूला, सन्मान दिला जातोय. ऑन साईडच्या दिशेनं सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. 29 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा समीर सज्ज होतोय, बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडूला सिंगलसाठी. 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत आणि अशा वेळेला शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर. 23 चेंडूंचा खेळ होतोय. पंचांचं डिसिजन काय येईल? निर्धाव चेंडू ओव्हर. यस, रिव्ह्यू आहे, टीम रिव्ह्यू आहे. दोन्ही कॅप्टन या, साई चरण आणि जीवदानी माऊली. टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे, त्यामुळे दोन्ही कॅप्टनने येऊन थांबायचं आहे. आतापर्यंत टॉप 12 मधील आपण सामने पाहतो. पहिलेच 2 सामने. एकीकडे पहिला सामना आजच्या दिवसातील JKCC विरोधामध्ये रेहांत दुर्गेश इलेव्हनचा संघ. आजच्या दिवसातील पहिलाच बिग अपसेट. आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये ज्यांचा दबदबा होता तो संघ ह्या स्पर्धेबाहेर, अर्थातच रेहांत दुर्गेश इलेव्हनचा संघ. दुसरा एकीकडे टीम तेजस इलेव्हन होता, दुसरीकडे टीम सायबा, आणि एकतर्फा असा विजय करत टीम सायबा संघ टॉप 6 मध्ये आतापर्यंत प्रवेश करतोय. म्हणजे कौस्तुभ, जे कागदी पत्रे जे खेळाडू आतापर्यंत स्ट्रॉंग होते ते खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेबाहेर जात असताना पाहायला मिळतात. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट हा खेळ तितक्याच तुम्हाला फक्त कागदी पत्रे स्ट्रॉंग असून चालत नाही, तर तितकंच स्वाभाविक खेळ देखील तुम्हाला तुमचा मैदानामध्ये दर्शवावा लागतो. काय घडेल काय बिघडेल ते पंच गंभीर यावेळेला डिसिजन मैदानामध्ये जाऊन देतील. निर्धाव चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 30 धावा धावफलकावर. येणारे 24 चेंडू 31 धावांचं टार्गेट. तोपर्यंत येतोय टॉस की बॉसच्या दिशेनं, जिथे 2 कर्णधार उभे आहेत. एकीकडे जयेश बनसोडे तर दुसरीकडे विक्रांत पडगे. आदरणीय सन्माननीय नरेंद्रदादा पाटील यांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्विंग केला जाईल. 2 संघ एकाच विभागातील. प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडंसं बाजूला व्हायचंय, ही विनंती असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय कॉइन स्विंग केला जातो. एकीकडे MPL आहे, दुसरीकडे गुरुदत्त. MPL असा कॉल येतोय आणि पुन्हा एकदा MPL येतोय, अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. मान्यवरांना विनंती असेल आपण आसन असतं वा. जीवदानी माऊली, क्रिकेटला पुन्हा एकदा टॉस जिंकला जातोय. जयू, काय डिसिजन असेल? फिल्डिंग करू. जास्त वेळ घेत नाही, चालू असणारा सामना. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना.
मॅचच्या दिशेनं वळतोय, ज्या ठिकाणी आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जॉईंट आहेत कौस्तुभजी मेहर. थँक्यू मृदुल. 31 धावांचा पाठलाग आहे. आतापर्यंत पहिली मॅच पासून तितकंसे मोठे टार्गेट आतापर्यंत नाही पाहायला भेटले आणि दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा 29 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आता 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सिद्धांत मारंग समोर मनीष विश्वकर्मा, तर पहिलं षटक घेऊन प्रकाश पाटील अल्ला सज्ज होतोय. पहिला बॉल हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय. चेंडूला सिंगलसाठी गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व 5 क्रिकेटचा महासंग्राम शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत, जिकडे स्पर्धा आजच्या दिवसामध्ये सुपर 12 मध्ये जे आपल्या भेटीला आली गेले. पुन्हा एकदा सिंगलसाठी नक्कीच आई एकविरा संघ जो गोलंदाज आपल्या गोलंदाजी करतोय तो प्रकाश एक नामवंत गोलंदाज म्हणून ओळखला जातो, जो सर्वप्रथम पहिला जयसाई संघातून खेळायचा, आता आई एकविरा संघातून खेळतो असं प्रकाश. गोलंदाजी करताना 3 चेंडू हाताळले, 3ही चेंडूवरती 1-1 धाव, अशा धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावपळकर. पहा डीबी नेटवर्क टीम काय जबरदस्त कामगिरी करते. 2018 पासून 2 व्यक्तींनी या डिबेन नेटवर्कला सुरुवात केली होती, प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेला. आणि ती सुरुवात करत असताना त्याच गावातील मुलांनी हल्लू त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट झाले आणि पार्टिसिपेट होत असताना ज्या प्रकारची मेहनत घेतली गेली आणि मेहनत घेता घेता आतापर्यंत ज्या प्रकारचं काम आणि ज्या प्रकारची क्वालिटी दाखवतात ते अतिशय वाखाण्याजोग आहे. सोपं नाही आहे. नक्कीच प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेला हे 2 खरं तर हिरे आहेत. त्यांनी एक गावातील मुलांना एक पैलू पाडण्याचं काम केलं आणि त्यांचं टीमवर्क इतकं सुंदर आहे की एक पैलू पाडण्याचं काम त्यांनी दोघांनी केलं आणि चांगली टीम वर्किंग करतायत आणि डीबीएनचं नाव मोठं करतायत. हां नक्कीच. आणि दसऱ्याच्या दिवशी नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावर एक अनाउन्समेंट सुद्धा झाली होती, तुकाराम सरांनी केली होती की यंदाच्या हंगामामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळेल आणि विविध टेक्नॉलॉजी नवीन आतापर्यंत काय पाहायला मिळते. स्कोअर कार्डमध्ये ग्राफिक्समध्ये ज्या प्रकारचा बदल झाला आहे, एक नवीन थीम्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ॲक्शन रिप्ले, सगळ्यात महत्त्वाची ज्यावेळेला रिव्ह्यू सिस्टम घेतली जाते त्यावेळेला सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, क्रिकेट स्पर्धा सोडून ज्या कोणत्याही वसईविरारमध्ये इव्हेंट्स होतात त्या इव्हेंट्समध्ये सर्वात प्रथम पहिलं डीबी नेटवर्क पार्टिसिपेट झालंय. नक्कीच ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि रिव्ह्यूच्या माध्यमातून योग्य तो निर्णय दिला जातो, तो कॅमेरामॅन त्यांची भूमिका चोख बजावतात त्यामुळे. आणि त्याचं सर्व संपूर्ण श्रेय हे प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेला यांच्या संपूर्ण टीमला आहे, डीबीएन लाईव्हच्या टीमला आहे. 6 धावा धावपळकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. तर मॅच हाय व्होल्टेज होण्यासाठी इकडून येणारे 3 षटकं कशा प्रकारे असणार आहे. नक्की कौस्तुभ, कारण का आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं की सिद्धार्थ वारंग नावाचा हिरा पहिल्या दिवशी गैरहजर होता, तो आज मात्र या क्वालिफायच्या सामन्यासाठी आपल्या संघाला बळ देण्यासाठी, मनोबळ उंचवण्यासाठी आज या मैदानात आलेलं आहे. सिद्धार्थ वारंगचं बद्दल बोलायचं तर एक अष्टपैलू खेळाडू, या मैदानावरती त्यांनी अनेक मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज घेतलेल्या आहेत. असा सिद्धार्थ वारंग आग ओकताना आपल्या सामन्यात दिसतोय. हा सिद्धार्थ वारंग पाहूया. ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल रन. पहा आतापर्यंत 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6च्या सरासरीने आतापर्यंत दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 8 धावा झाल्यात. इकडून कुठला सामना कोण कुठल्यापर्यंत जाणार आहे सांगू शकत नाही. खरंच दोन्हीही बलाढ्य संघ आहेत. एकीकडे आई एकविरा आणि एकीकडे प्लेयर्स संघ, दोन्ही नामवंत खेळाडू आहेत. आई एकविरा संघाची क्षेत्ररक्षण करताना चांगला एफर्ट्स लावला आणि निर्धाव चेंडू. कौस्तुभ, पहा पहिल्या टीमला जर का चेंडू हातामध्ये आला असतं तर चित्र काही वेगळं असतं. विकेट जितकी महत्वाची आहे, नारंगीचे संपूर्ण खेळाडूला माहीत आहे सिद्धार्थ वारंगची विकेट किती महत्वाची आहे या मॅच मध्ये, आणि तोच प्रयत्न आतापर्यंत या खेळाडूंचा चालला गेलाय. नक्की जर विकेट गेली तर काही चित्र वेगळं बघायला भेटेल, परंतु या ठिकाणी चौकार डीजे. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा.
फटका कशा प्रकारे एक्झिक्यूट केलाय, प्रॉपर बॅटवर चेंडू, प्रॉपर टायमिंग, वेगवान फटका. चुकी झाली होती परंतु इतक्या वेगाने फटका एक्झिक्यूट केला की चेंडू चौकारासाठी. 154 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झाले गेले. नक्कीच आपण म्हणतो की डीबीएन काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतात आणि नवीन काहीतरी वेगळं दर सामन्यामध्ये बघायला भेटतं त्या डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. 12 धावा धावपलकावरती 1.4 चेंडूचा खेळ झाला आहे. थोडं क्षेत्ररक्षकमध्ये बदल केला जातं. 31 धावांचा पाठलाग आहे. मॅच महत्वाची आहे, सुपर 12 ची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल, हरणारा संघ या स्पर्धेबाहेर जाणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गॅप मधून, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू गेला सीमार गप्पार, MPL चौकार. चौकात येतोय सोळा धावा धावपलकावरती 1.5 चेंडूचा खेळ. मोमेंटमला शिफ्ट करणारे षटक असणार आहे प्लेयर संघासाठी. पुन्हा एकदा तोच फटका, परंतु यावेळेला अक्षय त्या ठिकाणी होते, चेंडू लढवलं सिंगल साठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावपलकावर 31चा पाठलाग आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. काय अखेरकार घडणार आहे या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. लावाता बिल्डिंग चौकात येतोय आमचा. 17 लावाता बिल्डिंग चौकात येतोय आमचा. लावाता बिल्डिंग चौकात येतोय आमचा. धन्यवाद डीजे. अजय गायकवाड म्हणतो की बिंदास लावा फिल्डिंग, पण प्लेयर संघ म्हणतात की आमचे 2 किंग या मैदानात उभे आहेत. खरं तर ते मनीषा आणि सिद्धार्थ वारंगच्या रूपामध्ये 2 किंग उभे ठाकलेले आहेत आणि आग ओकतायत मैदानामध्ये. धावसंख्या झाली ती 2 षटकानंतर तब्बल बिनबाद 17 आणि 31 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते आई एकविरा संघाने प्लेयर संघापुढे. हा, आमच्या मुख्य स्क्रीनवरती आता समीकरण सुद्धा दाखवलं होतं. 12-14चं इक्वेशन आहे. अलकेश दादा, इकडून नारंगी संघ एखादा ब्रेकथ्रू बघतोय आणि ब्रेकथ्रू कोण आणून देणार हे नरे कालवेल सांगणार आहे. हितेश नवीन गोलंदाजी मार्कवर, आणि हितेशने APL मध्ये चांगलं काम केलं होतं. याचा आठवते ती मला स्पर्धा मागील महिन्यामध्ये जी आगाशी प्रीमियर लीग झाली होती. हितेशचा खूप मोठा बोलबाला राहिला होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलं, चेंडू अडवलाय का, तर येस चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. खरंच आई एकविरा संघाचा पियुष म्हात्रे म्हटलं तर एक चांगलं क्षेत्ररक्षक आहे. त्याला माहिती आहे आता काळाची गरज आहे, तो म्हणजे चेंडू अडवायचा आहे, धावा थांबवायच्या आहेत, कमी धावा खर्च करायच्या आहेत. हितेशला देखील ठाऊक आहे सामन्यामध्ये रंग चढला पाहिजे. अजूनही एक चेंडू तोही निर्धाव टाकलेला आहे तो हितेशने. 3रं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी, आई एकविरा संघासाठी. जेवढ्या धावा कमी खर्च करता येतील तेवढा शेवटचं षटक मला वाटते अक्षय टाकेल. एक चांगला गोलंदाज आहे आई एकविरा संघाचा. पहिला डॉट बॉल. पुन्हा एकदा हितेश सज्ज होते मनीष समोर. 17 धावा धावपलकावर. ओहो येस, आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत आणि वाईट चेंडू घोषित केला. एक मोठी मॅच, नेक्स्ट मॅच अजून एक भेटीला येणार आहे. 2 असे समोरासमोर संघ आहेत जे एकमेका समोर खेळतायत, परंतु आज विरोधात खेळावं लागणार आहे. हो, शेवटच्या क्षणाने अंतिम क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगलसाठी. नक्कीच दुसरा चेंडू हाताळला तो एक धाव ज्यामध्ये जमा करण्यात केली गेली. चांगला सामना रंगलेला आहे. प्रेक्षक खरं तर मजा घेतात ह्या खमंग मेजवानीची, क्रिकेटच्या मेजवानीची. आपल्या या MPLच्या मैदानातनं अजूनही सामने रंगणार आहेत. कोणीही कुठे जाऊ नका. सामना बघायचा असेल तर उभे रहा, ठाम रहा. 19 धावा धावपलकावर 10-12चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. हितेश पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, येतोय डॉट बॉल. यही तो ताकद आहे ना हितेश की. हितेशला माहित आहे इकडून ब्रेकथ्रू नाही येत,
इकडून ब्रेक थ्रू नाही आहेत, परंतु इकडून एखादा डॉट बॉल येणं तितकंच प्रेशर मध्ये असणार आहे. नक्कीच कौस्तुभ, पहिला चेंडू निर्धाव टाकला आणि तिसरा चेंडू निर्धाव टाकला. जितके चेंडू निर्धाव होतील तितका प्रेशर वाढेल तो प्लेयर संघावरती आणि सिद्धार्थ वारंग आणि मनीष विश्वकर्मावरती. नक्कीच चांगला सामना रंगलेला आहे दोन बॅटल मैदानामध्ये. पुन्हा एकदा ही ते सज्ज होतो. 19 धावा धावपलकावर 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. सिद्धांत वारंग ऑन स्ट्राईक. हो, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता, परंतु शेवटच्या अंतिम क्षणाला दिशा दिली गेली सिंगलसाठी. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 20 धावा धावपलकावरती आहेत. मॅच इक्वेशन आतापर्यंत बघितलं तर येणाऱ्या 8 मध्ये 11 धावांची गरज आहे. खरंच खेळपट्टी सुद्धा रंग दाखवते. कालच्या दिवसामध्ये बॉल टॉस झाला आणि ऋतिक पागीने षटकार मारला. आजच्या दिवसामध्ये काय घडलं तर हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगलसाठी. तर आजच्या दिवसामध्ये काय घडलं तर सिद्धार्थचा बॉल काहीसा खाली राहिला, समजला नाही, परंतु एक धाव काढण्यामध्ये ते यशस्वी झाले. आणि निकम सरांची जी खासियत आहे 1 to go, खरं तर अजूनही काय काय वेगळं बघायला मिळेल निकम सरांच्या माध्यमातून आपल्याला. साधाचं इक्वेशन, शेवटचा आणि अंतिम चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी वेगवान. ओहो, रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली होती. सिंगल आले. 6 धावचं समीकरण या मॅच मध्ये राहिलं गेलंय. सलामीर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. काय अखेरकार घडणार आहे, कोण जाणार आहे सुपर 6 मध्ये, या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. सिक्युरिटी बाईला आहे आता, बाईला आहे आता, बाईला आहे आता. आमच्या भाईचा विषय हायले हायड. तुम्ही काय चॅलेंज देता, तुम्ही काय चॅलेंज देता. थँक्यू. आमच्या मुख्य स्क्रीनवरती आता समीकरण उलट फुलट वाला मामला आहे. कोण कोणाला आता उलट करणार. जर एक सुद्धा प्रश्न. खरं तर एका चौक्याचं समीकरण आहे खरं तर इथे, पण एखादा बॉल जर डॉट झाला तर 2 चौक्यांचं समीकरण या मैदानामधून. सामना तर तापलेला आहे, प्रेक्षक सुद्धा तापलेले आहेत, फलंदाज तापलेले आहेत, क्षेत्ररक्षक तापलेले आहेत. कौस्तुभ, 6-9चं इक्वेशन. अक्षय पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर, जिकडे शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. नखेरकार काय या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये घडणार आहे आणि कोण जाणार आहे सुपर 6 मध्ये. 22 धावा आतापर्यंत धावपलकावरती आहेत. मनीष विश्वकर्मा, सिद्धांत वारंग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. परंतु ज्या प्रकारचं कमबॅक विकेट न येता केलंय तर अतिशय वाखाणण्याजोगं आहे आतापर्यंत. दोन्ही बॅटरने तो हल्ला बॉल चढवलाय, परंतु तितकंच थांबवलंय. ही सुद्धा जमेची बाजू आतापर्यंत नारंगी संघासाठी झाली गेले या मॅच मध्ये. खरं तर कौस्तुभ, जे म्हणतात ना, एक तुंबरी तो एक हमरी, असं हे चित्र काही पाहायला मिळत आहे. निकम सर मला वाटते तटस्थ, आणि खरंच मी म्हटलं होतं कौस्तुभ की इक्वेशन जर पाहिलं तर एकच चौक्याचं होतं, परंतु आता तर एक बॉल डॉट झाला आहे आणि मला वाटतं 2 चौक्याचं इक्वेशन हे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना अजूनही रंगेल, कारण तर 9 धावा पाहिजे त्या 5 चेंडूमध्ये. हा, तितक्यात पहिला चेंडू सुरेख होता ना, टप्पा पडल्या तर थोडीशी उचली गेली होती, असं वाटलं होतं जास्त बाहेर जाईल सिद्धांतला, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही. कौस्तुभ, खरं मी म्हटलं की खेळपट्टी सुद्धा रंग दाखवते आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये उछाल घेते, काहीसा बाउन्स होतो, काहीसा पिचमध्ये नमी असल्या कारणाने खाली राहतोय चेंडू. सामन्यामध्ये एकच रिव्ह्यू आहे, दोन्ही संघांना एक. आम्ही कालपासून परवापासून अनाऊन्स करतोय, सगळ्यांना एकच रिव्ह्यू. आम्ही 3 दिवस झाला हाच अनाऊन्स करतोय. सहकार्य करायचं आहे. तुम्ही एक रिव्ह्यू घेतलेला आहे अगोदर व्हाईटच्या रूपामधला. चला, पहिला डॉट बॉल आलाय. 5-9चं इक्वेशन या मॅच मध्ये राहायला गेलंय. अक्षय पाटील पुन्हा येतात, पॅटल स्वीप करायचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू अडवलाय, फेकी नाही आहे, तोपर्यंत सिंगल रन. पहा, मॅच होती कुठे, मॅच चालू कुठे. 4-8चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलं. 2 चौकारांची मॅच आतापर्यंत आणून ठेवली नारंगी संघाने, परंतु काय जबरदस्त कमबॅक. विकेट नाही आहे, परंतु डॉट बॉलने कुठेतरी 2 बॅटरला आतापर्यंत थांबवण्यात यश आलंय. खरं तर या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना एकवीर संघाने जखडून ठेवलेला आहे. कुठेही थोडीशी जागा आणि कुठेही चुकी न करता ते सामना योग्य रीतीने हाताळतायत. कारण काय, त्यांना माहिती आहे अक्षयवरती, त्यांच्या खांद्यावरती धुरा आहे गोलंदाजीची, आणि सामना तो नौका पार करू शकतो आपल्या संघासाठी. अक्षय पाटील पुन्हा एकदा मनीष विश्वकर्मा समोर. 4 चेंडू 8 धावांची गरज. क्षेत्ररक्षक लावलं गेलंय.
बॅकफुटला जाऊन ऑन साईडला ड्राईव्ह केलं, फेकी झाले, फेकीला आले उत्तर. सिद्धार्थ वारंगला मैदान सोडावं लागलं. पहिला हादरा टीम प्लेयर्स एसपी संघाला. गॉन थँक्यू. ब्रेकथ्रूची काय गरज आहे? तुमचे 9 खेळाडू जर का ऍक्टिव्ह असतील क्षेत्ररक्षणामध्ये तर ब्रेकथ्रूची काय गरज आहे हे आतापर्यंत दाखवून दिले नारंगी संघाने. खरंच कौस्तुभ. मॅच जर जमेची बाजू असेल तिथं पियुष म्हात्रे 3 चांगले चेंडू त्यांनी अडवले आणि ब्रेक थ्रू मिळवून दिला. पुन्हा एकदा चांगलं धडाकेबाज क्षेत्ररक्षण आणि निकम सरांचे हात वरती ढगात. डीजे किती जणांनी ताकद लावली मार्केट पाडायला, किती जणांनी ताकद लावली. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला होता. त्यावेळेला 22 धावा धावफलकावरती होत्या. कदाचित कोणीही विचार सुद्धा केला नसेल की नारंगी संघ इतक्या दबावामध्ये आणून ठेवेल प्लेयर्स संघाला. आणि अडचणी इतक्या वाढल्यात की त्या लगातार 2 विकेटने पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवलंय. पुन्हा एकदा अक्षय पाटील मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. खरं तर आजच्या दिवसामध्ये 1 to go चे येस व्हॉट अ मॅच. सामना जिंकलाय IAEC नारंगी संघाने आणि अजून एक संघ टॉप 6 मध्ये दाखल होतोय. या संघाचं नाव आहे IAEC नारंगी संघ.